नमस्कार, आपल्या सगळ्यांचं अन्नदातेमध्ये हार्दिक स्वागत. आपल्या सोबत एक डॅशिंग आणि ज्यांच्या नावात चर्चा, गर्दी हे समानार्थी शब्द असलेल्या नेत्या पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण काही मनमोकळ्या, रोखठोक आणि सरळ अशा चर्चा करणार आहोत की त्यांच्याकडून त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला तितक्याच मोकळेपणाने मिळतील अशी अपेक्षा करूया. आजकाल झालंय असं की पंकजा मुंडेंनी काहीही म्हणावं आणि वाद व्हावे असा प्रघात झालेला आहे. चर्चा होतेच, कदाचित ते समजून घेऊन होते की न समजता होते ते कळत नाही, पण पंकजा मुंडे आणि वाद असं समीकरण आहे. आता पदवीधरमध्ये ते आपण बघायला मिळतोय. तुम्ही आलात तरीही चर्चा, नाही आलात तरीही चर्चा. मग मी त्याला करेक्ट करेन, पंकजा मुंडे आणि वादपेक्षा पंकजा मुंडे आणि चर्चा असं समीकरण आहे. आणि आता हल्ली वाद कमी झाले, चर्चा जास्त झाल्यात. विरोधी पक्षात आल्यामुळे कदाचित एकदा तुम्ही मंत्र्याच्या भूमिकेत असता तर वेगळ्या भूमिकांमध्ये असता आणि लोक वेगवेगळ्या टीका तुमच्यावर करू शकता. त्यामुळे आता मला चर्चा जास्त वाटते. आणि ते मी पण विचार करते कधी कधी की मी काही बोललेच नसले, मी कुठे त्या रडारवरही नसले, तरी पण माझी बातमी कशा ना कशा निमित्ताने येते. आता मी त्याला म्हणजे काय म्हणतो, त्याला आपल्याला तर त्याला त्रास न समजता त्याला असंच समजायला सुरू करते. आता तुम्ही आता हसताय, पण सारखं टीव्हीवर आम्ही एक शब्द ऐकून आता जरा आश्चर्य वाटायला लागलं की पंकजाताई नाराज आहेत, पंकजाताई नाराज आहेत. काय नाराज आहेत तुम्ही? कसल्या म्हणजे नाराजी काय आहे? मी नाराज नाहीये. मी नाराज कोणावर हो असं माझं, मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मी नाराज कोणावर होण्याचं काही कारण नाही, म्हणजे नाराज वगैरे व्हावं असं परिस्थिती माझी नाहीये. काही गोष्टीमध्ये अशी चर्चा होते की सपोज आता जसं एखादा निर्णय झाला, तो निर्णय माझ्यापेक्षा विपरीत आहे असं वाटतं आणि मग लोक चर्चा करतात पंकजा मुंडे नाराज आहे, किंवा मी कुठल्या ठिकाणी अनुपस्थित आहे, मग चर्चा होते. म्हणजे अगदी थोडं उशिरा जरी आलं तरी चर्चा होते. तर ह्या चर्चांना मी आता सकारात्मक दृष्टीने घ्यायला चालले की लोक फारच कन्सर्न आहेत की पंकजा मुंडे काय करतात. तर मला फार अलर्टली आता जास्त नाराज नाही हे नक्की आहे. हो. पक्षावर पण तुमची अशी काही हे नाही आहे की पक्ष म्हणजे कोण? मीच पक्ष आहे, कोर कमिटीमध्ये मी आहे. तर मी काही इतक्या मीच पक्ष या वाक्याचा वेगळा अर्थ होणार ते जरा स्पष्ट नाही. मी तुम्हाला सांगते, भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचा संस्कारच ते आहे. सर्वात आधी पक्ष आहे आणि पहिले राष्ट्र आहे, मग पक्ष आहे आणि मग मी आहे. आणि मी आणि पक्ष हे वेगळंच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं मी कोणावर नाराज व्हावं. पक्ष हे काही अशी एंटिटी नाही ना की ज्यांच्यावर नाराज व्हावं. ते आमचं सामुदायिक विषय आहे. अधून मधून सारखं जेव्हा चर्चा येतात की आज तुम्ही शिवसेनेत जाणार, आज तुम्हाला अमक्याची ऑफर आली, आज तुम्हाला राष्ट्रवादीची ऑफर आली, तुम्ही मंत्री होतात, तर त्या चर्चा घडत असताना यात तुम्हाला काय वाटत असतं त्यावेळी की ही चर्चा लोक करत असतात तुमच्याविषयीची, की सारखं आपण इकडे जातोय तिकडे जातोय अशी, आणि डोक्यात नसतं. अशा वेळेला तुमची भावना काय असते? कशा स्वरूपात? सुरुवातीला जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा मला लक्षात आलं की ही चर्चा ही मला डॅमेज करण्यासाठीची चर्चा असेल, ज्याने कोणी पहिली बातमी लावली असेल, काही असेल. आणि मग मी तेव्हा थोडी व्यथित झाले की माझ्यावर प्रश्नचिन्ह का. पण नंतर मी याची गंमत मला वाटायला लागली. आणि मग आता कोणी राजकारणात, आपल्या महाराष्ट्राचं राजकारणातही प्रगल्भ आहे. म्हणजे विलासराव देशमुख मुंडे साहेबांचे चांगले संबंध होते, भुजबळ साहेब मुंडे साहेबांचे चांगले संबंध होते. एकमेकांचा विनोदानी कोट्या करणं, त्यांना म्हणजे हे करणं हे खूप सहज घेतलं पाहिजे. आता कोणी म्हटलं पंकजांनी शिवसेनेत यावं, तर ह्याच्यामध्ये मी काही राग मांडण्याचं कारण नाही. कौतुक केलं, शरद पवारांचं कौतुक केलंच मी, पण ते पहिल्यांदा केलंय असं नाहीये. आधी केलं, आता मात्र चर्चा खूप झाली. म्हणजे लातूरला तुम्ही त्यांना दिलीप कुमार म्हणाला होता, जरा चर्चा झाली असेल, लोकांना जरा काहीतरी तुम्ही दिलीप कुमार म्हणाला होता, तुम्ही नाशिकला त्यांचे चांगलं कौतुक केलं होतं. पण हे आता मात्र तुम्ही असं झालंय की जात आहेत त्या पवारांचं कौतुक करतायत. कसं शक्य आहे? चर्चा करणाऱ्याच्या पण मला अभ्यासाचं राजकारणाचं कोरोना आलाय म्हणून अजून एक पंकजा मुंडेंच्या वरती शब्द येतोय, तो असा आहे की घरी बसून राहिल्या, जिल्ह्यात आल्याच नाहीत. छान आहे. घरी बसणाऱ्या बाहेर पडल्याच वाईट काय नेता असला तर आपल्या घरात रमणाऱ्या नेत्याचं काय वाईट? लोकात जाणं तुम्ही टाळलंय. आणि त्याचा एक वेगळ्या अर्थाने प्रचार केला गेलेला आहे की तुम्ही घरात बसून राहिलात. मी अत्यंत कडकपणे एप्रिल, मे, जून, जुलै मी ऍब्सोल्युटली घराच्या बाहेर निघाले. पण त्यानंतर त्या मुलाखती पण घ्यायच्या तशा तुम्ही एकत्र घरी असताना. आणि मी घरात राहिले ह्याचं कारण मी असणं, तुम्ही आत्ताच सांगितलं माझं इंट्रोडक्शन, गर्दी आणि चर्चा. तर मी गर्दी जमवू इच्छित नव्हते आणि आता तुमच्याही अॅनालायझरच्या बाहेर एवढी मोठी गर्दी आहे. तर
मला वाटलं की लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये, आता थोडंसं कुठेतरी हर्ड इम्युनिटी आल्यासारखं वाटतंय, लोक थोडे रिलॅक्स आहेत, तर मग आणि नियमही रिलॅक्स्ड आहेत. तेव्हा नियमही कडक होते, पासेस लागायचे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला. परळीमध्ये, बीडमध्ये, केजमध्ये पूर्ण वेळ कर्फ्यू होता 2 महिने. मला परवानगी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला नाकारली अधिकाऱ्यांनी, मला दर्शनाला जाता आलं नाही. तरी पण मी समजलं की नाही, लोकांच्या आरोग्यासाठी हेच योग्य आहे, तर मला त्याच्याविषयी काही वाईट वाटत नाही. आता एक प्रश्न सगळ्या लोकांना वाटतोय, विचारावा वाटतोय तुम्हाला, तो प्रश्न मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून विचारतोय, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, बघणाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न मी विचारतोय. ताई आता बाहेर पडणार का? ताई लागणार का कामाला? त्या कशा, त्यांचा कुठून बाहेर पडू आता? घराच्या बाहेर पडणार का आता? आणि बीड जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात त्या नेता म्हणून आता असा एक सर्वव्यापी दौरा करतील का, किंवा कुठल्या कुठल्या प्रश्नावरती आता बाहेर पडणार आहेत त्या मला वाटतं लढायला? सुशीलजी, मी बाहेर पडलेलीच आहे. मी सांगितलं होतं की दुर्गाष्टमीनंतर मी दौरा सुरू केला आणि दसरा माझा चांगला झाला. गेले महिनाभर मी कुठल्या ना कुठल्या बातम्या, चर्चा आणि कार्यक्रमात उपस्थित आहे आणि मी बाहेर पडलेली आहे. आणि मी कधीही घरात नव्हते. एक महामारी जागतिक होती आणि त्याला रिस्पेक्ट करून लिटरली कर्फ्यू सारखी परिस्थिती होती, म्हणून मी घरात होते. तेव्हा कोण बाहेर होतं? मी एकटी थोडीच घरात होते, सर्वच घरात होते. आणखी एक महत्वाचा विषय आणि जो शेवटचा या मुलाखतीतला असेल की मी तुमची शिफारस केली नाही असं म्हणायला राजकारणाला एक हिंमत लागते, आणि केली नसली तरीही पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आहे म्हटल्यावर तुम्ही माझे उमेदवार आहात, मी तुम्हाला निवडण्यासाठी प्रयत्न करणार, हे म्हणायलाही एक जिगर लागतो. ते दोन्ही गोष्टी पंकजा मुंडेंनी दाखवलेल्या आहेत. पण नेहमीप्रमाणे एक चर्चा अशी घडली आहे की मी तुमची शिफारस केली नव्हती असं म्हणणं म्हणजे तो सूचक संदेश कार्यकर्त्यांना तुमचा आहे, अशा स्वरूपातली चर्चा होते. त्यावर तुमचा खुलासा कसा असेल? म्हणजे तुम्ही काय तुमच्या कार्यकर्त्यांनाच काय सांगाल की ते नाही, कसं असेल? मी माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की 4 लोकांची नावं एका वेळी चर्चेत असतात. मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, खूप लोक काम केलेले आहेत, खूप एलिजिबल लोक आहेत, त्याच्यातनं एक निवडणं कठीण आहे. आणि त्यावेळी बोराळकरजींची माझी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मी त्यांना हे सांगितलं होतं की मी तुमच्या नावाचा आग्रह धरणार नाही, पण तुम्हाला मी विरोधही करणार नाही, कारण एका व्यक्तीला विरोध करण्याचा माझा प्रवृत्तीच नाही आहे. त्यामुळेच मग मला लोक म्हणतात तुम्ही उद्धवजींवर का टीका करत नाही, तर मी उद्धवजींवर का टीका करू? मी सीएम ह्या त्यांच्या भूमिकेवर टीका करू शकते. वैयक्तिक टीका मी आयुष्यात आधीही केली नाही आणि आताही करणार नाही. तसं बोराळकरांना मी हे सांगितलं की तुम्हाला मी सांगितलं होतं हे नाही, पण तुमची उमेदवारी आता मी खुल्या मनाने पूर्ण मैदानात उतरले आता ह्याच्यापेक्षा. आणि माझा स्वभाव आहे, माझ्या पोटात एक आणि ओठात एक नसणारा नेता आहे मी. अगदी स्पष्ट आणि खुलासेवार गोष्टी ताईंनी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत. ताईंचे मनपूर्वक आभार की या व्यस्त वेळेतून काढून त्या अनालायझरच्या ऑफिसमध्ये आल्या, आपल्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. धन्यवाद ताई.